मरणोत्तर अस्तित्व. हे जे जगातले धर्म आहेत ना, आपला हा आता वैदिक धर्म, हिंदू धर्म म्हणा, इस्लाम आहे, ख्रिश्चॅनिटी आहे, बाकीचे आहेतच, पण तो बुद्ध धर्म आहे, जैनिझम आहे. तर बुद्ध धर्माने पुनर्जन्म मानलेला आहे. ख्रिश्चॅनिटीमध्ये सुद्धा पुनर्जन्म होता, पण 3ऱ्या-4थ्या शतकामध्ये त्या पोपने एक मोठी सभा बोलवली आणि त्यामध्ये तो काढून टाकला. माझ्या सांगण्याचा हेतू काय लक्षात ठेवा, मानवी जीवन याला आगे मागे पुढे आहे, काहीतरी पुढे आहे, काहीतरी मागे आहे, आणि त्याचा विचार केल्याशिवाय मानवी जीवनाचा संपूर्ण विचार होत नाही. बर, हा विचार करायला लागल्यानंतर एक अतिशय महत्वाची गोष्ट अशी निर्माण होते, विचाराच्या भूमिकेवर की या जन्मामध्ये जे आपण करतो त्याचं खरं मूल्य काय, मग त्याला दिशा कोणची असावी, नाही का? नाही तर काय, खा पी मजा कर असं म्हणतोच आपण. मला एक आठवलं सहज, सॉक्रेटिसला जेव्हा विष दिलं आणि त्याला अशा फेऱ्या घालायला सांगितलं, त्यावेळेला तो काय म्हणाला, तो आत्म्याच्या अमरत्वाविषयी बोलत होता. तर तो काय म्हणाला, माझा देह जाणारच आहे म्हणला, पण माझे जे विचार आहेत ते विचार मानवतेला व्यापून राहणार आहे. बघा कर्म काय आहे. जिजूस असंच म्हणाला की मी जरी गेलो तरी घरोघर माझे विचार राहते. रामकृष्ण म्हणाले माझी प्रतिमा, माझं चित्र घरोघर होईल म्हणाले. म्हणजे कर्म जे आपण करतो त्या कर्माला एक भविष्य आहे. ते कोणतं भविष्य आहे, तर सुखाचं किंवा दुःखाचं, पण या जगाशी संबंध असणारं अस्तित्व आहे, पण या जन्माला अस्तित्व असणार. तर मागच्या रविवारी काही गोष्टी सांगितल्या मी आपल्याला, थोडस त्यातली 2-3 उदाहरणं सांगतो. एक निरूपण झाल्यानंतरच आपले मान्य मास्तर त्यांनी मला एक उदाहरण सांगितलं. ते काय होतं, ते म्हणाले एक गृहस्थ होता, त्याची बायको बाळण झाली आणि त्यामध्ये ती मेली. तर मरताना तिने नवऱ्याकडून वचन घेतलं की मी पुन्हा लग्न करणार नाही, कारण त्या मुलाला सांभाळायची जबाबदारी सगळी ती बाई नीट करते का नाही काय. पण आता मुलाला सांभाळायचं तर मुलाला म्हणजे पंचायतच, म्हणून त्यांनी लग्न केलं. तर जी बाई मेली होती ना तिची वासना राहिली, आणि वासना राहिली इतकंच नव्हे तर ती अदृश्य रूपाने त्या पोराचं करीत असे. म्हणजे उदाहरणार्थ पाळण्यात ठेवलं की पाळणा आपोआप हालायचा. आपल्याला मी एक उदाहरण सांगितलं असेल, नसलं तर सांगतो. एका बाईचा नवरा मेला ना अकोल्याला, तर तिथे LLB झालेला मनुष्य संध्याकाळी आला, गोठ्यात बसला होता, साप चावला मेला. तर त्या बाईने घर झाडताना मोठी पेटी होती ती हलवायचा प्रयत्न केला. शिशला ती हले ना, एकदम हल्ली, त्याने हलवली. सांगण्याचा हेतू काय की दुसरं उदाहरण, इथे आपल्याकडे निरूपणाला येणारी एक बाई आहे, त्यांच्या वडिलांची गोष्ट सांगतो. ते वडील, ती बाई राजकीय कार्यकर्ती आहे, ते वडील लोकांना शिकवित असे, क्लासेस वगैरे असे. पण मला नेहमी विचारायचे 13 कोटी जप करायला किती दिवस लागतील हो, आणि ते गणित शिकवायचे, तर मला हिशोब करायचे, इतकं झालं तिथलं झालं सगळं. अहो म्हणलं त्या संख्येपेक्षा त्याचं प्रेम येणं जास्त आवश्यक आहे. पण मनुष्य चांगला बरं का. तेव्हा ते गेल्यानंतर 2-3 महिन्यांनी त्या बाई गोंधळल्यास गेल्या. गोंधळ्यात गेल्यानंतर त्या समाधी उतरल्या, आणखी शब्द आले केव्हा आलीस म्हणून.
बापाचे शब्द. आणि मग ती काय म्हणाली, तुम्ही इथे कसे? मी तिथून गेलो की इथं आलोय म्हणाले. हे बरं का नव्हे, गोंधळल्याचे जे सध्याचे ट्रस्टी आहेत त्यांचे वडील मला 2 वेळा म्हणाले, थकले होते, जातात नाही, पाय गेलेले होते साधारण, तेव्हा म्हणाले मी असं सांगून दिलं महाराजांना, इथे देह सुटला की पहिल्यांदा गोंधळायला जायचं. बघा, त्यांची प्रचिती कोणाला आली नाहीये, पण इच्छा बघा. पण दुसरं उदाहरण सांगतो. या उत्सवामध्ये मी गेलो असताना तिथे एक बाई आल्या, पोक्त बाई होत्या, त्यांचा कारखाना वगैरे असे असा. त्यांच्या नवऱ्याचं ज्ञानेश्वरीवर अतिशय प्रेम, म्हणजे किती ते मला म्हणायचे, ते यायचे दर्शनाला कधी भेटायचे, की माझा अंतकाळ ज्ञानेश्वरी ऐकताना होऊ दे. कसं कोणाचं असतं बघा. तर मी प्रसाद म्हणलं होईल की, म्हणलं तुम्ही काय काळजी करता, होईल. आणि तसंच झालं. त्यांना डायरिया झाला, पाण्याचे जुलाब व्हायला लागले, गॅस्ट्रो म्हणतात ना, ते सुरू झालं. आणि आता मला औषध नको म्हणाले. त्यांना श्रीमंत होते, डॉक्टर होते, पुष्कळ नाही घेतलं, ज्ञानेश्वरी काढा म्हणाले. आणि 8व्या अध्यायामध्ये मृत्यूचं जे आहे ना ते काढलं, त्यामध्ये पुरे म्हणले आता, आणि प्राण शोधला. तर त्या बाईनं मी काय म्हणलं की पुढे काय झालं, थोडस त्यांची त्या 2 मुलांनी त्यांना नीट वागवलं नाही बाईने. म्हणजे काय करायचं, एका घरात राहायचे, पण त्या नोकऱ्याला सांगायचं की जा बाईला सांग तुमचं ताट वाढलंय म्हणून, आपण घेऊन घ्यायचं, असं थोडस झालं. तेव्हा त्या बाईनं ते फार असह्य झालं ना, ऐश्वर्यात वाढलेली बाई. तर मला म्हणजे मी काय करू आता, तिचं मनावर परिणाम होऊ लागला बघा. तेव्हा मी म्हटलं तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला जा. माझा हेतू काही नव्हता, एक समाधान मिळावं हा हेतू, बाकी हेतू काही नव्हता. पण आश्चर्याची गोष्ट अशी की बाई तिथे गेली आणि अगं म्हणलं मी इथेच आहे, हा शब्द कानावर आले. तर बरोबर, तर तिने असंच हवेतच विचारलं की तुम्ही केव्हा आला, ते तिथून सुटलो आणि झालो, इथेच आहे म्हणलं मी आता. हा कादंबरी नव्हे, या झालेल्या गोष्टी आपल्याला चमत्कार वाटतात. या युरोपियन लोकांनी त्याचे फोटो नाही दिलेले असतात बरं का. तेव्हा सांगण्याचा माझा हेतू आपल्याला असा की हे मरणोत्तर अस्तित्व आहे. आपलं जीवन जे आपल्याला दिसतं ना तितकं साधं नाही आहे, आपल्या भोवती ते आहे. बरं, दुसरं एक सांगून ठेवतो, एक उदाहरण ते युरोपियन ग्रंथातलं, म्हणजे पेलिकन मधल्या ग्रंथातलं. ते असं आहे की एका माणसाचं तो केम्ब्रिजचा विद्यार्थी होता, त्याचं एका वयस्कर बाईवरती प्रेम होतं. त्या लोकांमध्ये 5-10 वर्षाचं अंतर चालून जातात. तेव्हा ती बाई काय म्हणाली की काही जरी झालं तरी तू पुन्हा दुसरं लग्न करायचं नाही. बरं म्हणाला. पुरुष फार लबाड असतो बघा, संधी साधू असतो बायकांच्या पेक्षा, आणि बायका किती शहाण्या झाल्या तरी या बाबतीत मूर्ख ठरतात. त्याने कबूल केलं, त्याला खरंच वाटलं ते तिला, पण ती बाई नेली आणि त्याने पुन्हा लग्न केलं. केल्यानंतर त्या बाईला सारखी पहिल्यांदा ती स्वप्नात यायची की तू दारूर म्हणजे काडी मोड घे, हे माझं स्थान आहे, माझं घर आहे, तू इथे नाही उपयोगायची. तर सारखी तिला दिसायची. आणि तिकडे पुष्कळ ते मनोरुग्ण म्हणजे मानसिक डॉक्टर असतात, ते पुष्कळ झाले, काही झालं नाही बघा. शेवटी त्यांनी काडी मोड घेतली, तेव्हा त्याच्या घरात स्वस्तता आली. हे सगळं सांगायचं कारण आपलं जीवन जे आहे हे अतिशय गुंतागुंतीचं. आता पुढची पायरी आजच्या श्लोकाची. आपण सगळी माणसं आहोत ना, एका शहरात राहतो नाही का. मुंबईमध्ये एका शहरात राहतो. या शहरामध्ये काही वस्त्या अशा आहेत की जिथे एका फ्लॅटची किंमत 1-1 कोटी रुपये आहे असं मी ऐकतो. त्या नरिमन पॉइंटला वगैरे अहो भाडं म्हणजे 50-50 हजार रुपये भाडं असतं फ्लॅट वगैरे. बरं का, आपण त्या शहरात राहतो की नाही. त्यांचं राहणं कसं असेल कल्पना करा. तुमच्या आमच्या खोली म्हणजे 1 रूम किचन, आणि त्यात सुद्धा पाहुण्यात होणं आला म्हणजे मुश्किलच व्हायची सगळी. आणि तिथे काय
काय त्यांची हवेल्या असतात, त्यांची सोय काय असते. एकाच याच्यात राहतो ना. हे जसं एका शहरामध्ये निरनिराळ्या पातळीवरचे लोक राहतात, तसं मेल्यानंतर निरनिराळ्या पातळीवरती हे जीव राहतात. तर ते कसे, तर जे देवतांचे भक्त असतात ते देवतांच्या सान्निध्यात, जे पितर असतात ते पितरांच्या रूपाने राहतात, पिशाच्य असतात पिशाच्यांच्याने राहतात, आणि जे भक्त असतात ते भक्तांच्या रूपाने राहतात. हा श्लोक आहे. बरं, तेव्हा पुष्कळ वेळा काय होतं की एखादा मनुष्य जर चांगला असेल आणि मरायला लागला तर त्याला नेण्याकरता चांगले जीव येतात, हे ध्यानात ठेवा. म्हणजे त्याची जशी आध्यात्मिक पातळी असेल त्याप्रमाणे ते येतात. बरं, तुम्हाला न्यायला काही पोलीस ऑफिसर यायचा नाही हो, मी काळजी करू नका. ज्ञानेश्वर महाराजांचं प्रेम असलंच कोणीतरी येईल. बरं, ओळखीचंही नसेल, पण ते जे 3 लोक आहेत पहिले, त्याला लोक म्हणलेले आपल्याकडे. हा भू म्हणजे पृथ्वीवरचा, याच्या पुढचा आहे तो भुवार लोक म्हणतात त्याला. म्हणजे साधी माणसं, व्यसनी विसनी अशी दुष्टवृत्तीची. भू हू भुवा, आणि त्याच्या पुढे स्वर्ग, स्वहा, स्वर्ग लोक. तर हे 3 जे आहेत ना, हे अत्यंत या पृथ्वीशी निकट संबंधित आहेत. तर स्वर्ग लोकामध्ये इथलेच की नाही प्रश्न तिथे असतात. आता तिथे कल्पनाच आहे. ती कल्पना कशी, एक डाग म्हणून मोठा कवी होऊन गेला, शायर, उर्दू कवी. तो काय म्हणाला, तो पीत असे, दारू पीत असे. तेव्हा अरे काय दारू पितोस म्हणलं. त्याचं कारण आहे म्हणाला, इथे मी सवय करतोय. कसली, तर म्हणलं आमच्या माय स्वर्गामध्ये दारूची नदी आहे, त्या किती पिऊन घ्या तुम्ही. गंगा म्हणायचं नाही त्याला. तर तिथे पोटभर पिण्याला अडचण पडू दे म्हणून इथे सवय करतोय म्हणाला. आणि ही गोष्ट खरी आहे की स्वर्गाचं जे वर्णन आहे ते वर्णन सगळं भोगाचं वर्णन आहे. तिथे अप्सरा असतात आणि त्यामध्ये म्हाताऱ्या होतच नाही. ही एक खूबी आहे त्यामध्ये. नवरा म्हातारा होईल पण त्या म्हाताऱ्या होत नाहीत. आणि दारूची नदी आहे, मिसायचीच आपल्याला, नाही का. सगळं कल्पवृक्ष आहेत, मागाचे मिळतं तिथे. सांगण्याचा हेतू काय, या सगळ्या या जगाशी संबंधित असणाऱ्या आणि परमार्थाचं जर लक्ष असेल, ध्येय असेल, या तिन्हीच्या पलीकडे जाणं हे आहे. आणि त्या तिन्हीमध्ये अडकतो कोण, तर ज्याच्या वासना आहेत दृश्याबद्दलच्या तिथे अडकतो. ज्याच्या दृश्याबद्दलच्या वासना गेला तो पलीकडे जातो. ज्याची कामवासना राहिली आहे ते वय काही का असे ना, तो इथेच अडकणार. आणि नाथांनी असं म्हटलेलं आहे आपल्या भागवतामध्ये की स्वर्गामध्ये सुद्धा द्वेष, मत्सर, मारामाऱ्या, गैरसमज हे इथे जसे आहेत तसेच तिथे आहे. सांगण्याचा हेतू काय आपल्याला, ते म्हणाल काय तुम्ही सांगताय. बरं का, सांगण्याचा हेतू असा की अंतकाळ आपला साधताना आपली चित्तवृत्ती जिथे असेल, जशी असेल तसं ते घडायचं, हे ध्यानात ठेवा. त्या चांगले जे असतात त्यांना रक्षण करणाऱ्या देवता मागे असतात, आणि ज्यांचं चांगलं नाही, हेतू शुद्ध नाही, त्यांना रक्षण करणारे नसतात, हे ध्यानात ठेवा आपण. बरं, हे फार अवश्य आहे. बरं, या बाबतीत अमक्याचा द्वेष करीत जर मी मेलो तर माझ्या बाबतीत कोण येणार, हे असलेच लोक येणार, असलेच जीव येणार. हे सांगण्याचा हेतू आपल्याला असा की त्या श्लोकामध्ये सांगताना भगवंतानी, ज्ञानेश्वर महाराजांनी थोडक्यात वर्णन केलेलं आहे. असं आहे, पहिल्यांदा परमात्मा म्हणतायत की खरं म्हणजे सर्व विश्वामध्ये माझी सत्ता आहे. माझी सत्ता असल्यामुळे हे जे पितर आणि क्षुद्र देवता आहेत या सर्वांचा मी मालक आहे. ते जे सर्व तुम्हाला फळ देतात ते माझ्या इच्छेने देतात. यज्ञ आहे, अमका आहे, तमका आहे. यज्ञामध्ये निरनिराळ्या देवतांना आवाहन केलेलं जातं ना, ते आवाहन सुद्धा माझ्या सत्तेने आहे. समर्थांचं एक पद आहे बघा, काय आहे, अशी ही देवाची करणी. काय बरी करणी आहे देवाची,
सत्ता मात्रे वर्षती जलधर पीक पिके धरणी. त्याची सत्ता आहे म्हणून पाऊस पडतो आणि त्या पाऊस पडल्याने शेत पिकत. मग यज्ञ तुम्ही पर्जन्य यज्ञ करता कशाला? ती पर्जन्याची जी देवता आहे ती तुम्हाला पाऊस पाडेल हे म्हणण्यापेक्षा परमात्माच त्याचा मालक आहे, तो करेल असं का म्हणत नाही? आपण करतो ना. अलीकडे सुद्धा आता हे जसं पुनरावृत्ती झालेली आहे ना, काय निन्नळ यज्ञ करा म्हणून. आणि त्या यज्ञामध्ये बघा, तुम्ही खरंच सांगा, मी तुमचा बुद्धिभेद करीत नाही. त्या यज्ञामध्ये देवतेला नवीन रेशमी साडी त्या अग्नीत टाकतात, तुपाचे 2-3 डबे टाकतात, काळे तीळ घालतात. पांढरे का घालीत नाहीत कोणास ठाऊक, संक्रांतीला लागत असतील म्हणून घालीत नसतील. काळे तीळ घालतात नाही का? काय याच किती त्याच्यामध्ये अन्न असतात नाही का? बरं, तुमची अशी खरी निष्ठा असते का की केल्यानंतर पाऊस पडेलच म्हणून? नाही का? माझ्या म्हणण्याचा हेतू काय, परमात्माला म्हणायचं आहे की अहम ही सर्व यज्ञानाम भूताच प्रभुरेवच. एक सत्ता सगळीकडे काम करते आहे. कशी बघा, आपलं सरकार आहे ना, आपलं म्हणजे कोणत्याही देशाचं सरकार, त्याची खाती किती असतात? निरनिराळी खाती असतात. प्रत्येक खात्यामध्ये अधिकारी निराळे, त्यांचा स्वभाव निराळा, त्यांचं कार्य निराळं, पण सत्ता कोणती? एकाची सत्ता मागे असते. हे जसं तसं निरनिराळे जीव, ते पितर झाले, भूतखेत झाली, क्षुद्र देवता झाल्या, हे काही जरी असलं तरी सत्या एकच त्याची आहे हे ओळखून तू जीवन घालव, हे भगवंताला सांगायचं. आणि ज्ञानेश्वरी महाराज 2-4 ओव्यातच त्याचं हे सांगितलं बघा. येरवी पाहे पांडुसुता यज्ञोपहारा समजता मी वाचून भोगता कवण आहे. तुम्ही अग्नीमध्ये ते घातल्यानंतर ते जातं कोणाकडे? भगवंताकडेच जातं ना शेवटी. मग मी सकळा यज्ञांचा आधी आणि यजना मीच अवधी. पूजेचं जर सर्व ध्येय असेल तर मीच आहे. माते चुकवणी दुर्बुद्धी देवा भजले. ज्ञानेश्वर महाराज केवढे धाडसी आहेत बघा, हे देवावर विश्वास ठेवणारे, आणि म्हणाले मला सोडून देवाला भजतात, देवतेकडे जातात. म्हणजे हे त्याची चूक आहे, अध्यात्मदृष्टी आहे, बरोबर नाही असं सांगतात. पुढे म्हणाले गंगेचे उदक गंगे जैसे अर्पिजे देव पितरोद्देशे माझे मज देती तैसे आनानी भाई. गंगेमध्ये गंगेला अर्घ्य देताना गंगेचं पाणी घेऊन देतात. तसं ह्या बाकीच्या ज्या देवता आहेत यांची पूजा होताना शेवटी माझीच पूजा होते, माझ्यातूनच ते येते. शेवटी म्हणतात म्हणून ते पार्था माते न पवितीच सर्वथा मग मनी वाहिनी जे असतात ती झाले. म्हणून या यज्ञोपकार करण्याच्या लोकांना माझी प्राप्ती होत नाही. हे लवकर आठवत तुम्ही आता कुठले यज्ञ राहिले आणि काय राहिले बरं का? सांगण्याचा हेतू काय मला आपल्याला, मग त्या क्षुद्र देवतांचा किंवा पितरांची ही उपासना करणाऱ्याची गती काय होते? यांती देव वर्ता देवा. जे देवतांची उपासना करतात त्या देवतेकडे जातात. पितृयांती पितृव्रता, पितर जे असतात ते त्यांच्याकडे जातात. सांगतो आपल्याला, भूत आणि यांती भूते, ज्या भूत खेत असतात त्यांच्या मागे येतात, आणि यांती जे माझेच हे करतात ते मला येऊन मिळतात. ते सांगायचं आहे खरं. आता 1-2 उदाहरणं सांगतो. काय होते, मी तुम्हाला एकदा सांगितलं ना, मी तर्कशास्त्र शिकवित असताना त्याचे 2 भाग असतात. एक विगमन आणि निगमन, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये डिडक्शन आणि इंडक्शन. काही गोष्टी गृहीत धरून असते तर्क चालतात, त्याला की नाही प्रत्यक्ष वास्तवाचा आधार नसतो. पण वास्तवाचा आधार असलेली इंडक्शन आहे. बाप दाखवणे तसे अध्यक्ष निरीक्षण पाहिजे, निरीक्षण असल्याशिवाय नाही. आणि सायन्स सगळं इंडक्शनवर अवलंबून आहे, त्याशिवाय प्रगतीच नाही सायन्सची. त्यामुळे ही उदाहरणं मी सांगतो, म्हणजे मी सांगतो त्यात काही अर्थ आहे असं सांगतो आपल्याला. काय आहे की आपण जेव्हा ह्या देवता म्हणतो ना, तेव्हा खरोखरच काही लोकांना देवता वश असतात. एक सुंदर उदाहरण सांगतो आपल्याला. रामकृष्णांच्याकडे एक वादविवादाला पंडित आला. त्या पंडिताची इमारत तिचा लोटा होता. तो लोटा त्याला देवतेने दिलेला होता. तर लोटा जवळ ठेवून तो बोलायला लागला की कोणाचाही पराभव करेल. तेव्हा रामकृष्ण अशिक्षित असे होते, त्यांच्या ती बरोबर लक्षात आली गोष्ट
त्याने की नाही तो वादविवाद केला, तो लोटा पळवला, त्याचं खोटलं सगळं. खरं असलंय बरं का. तेव्हा या देवता मदत करतात यात शंकाच नाही. अगदी अहो तुमच्या कुलामध्ये जर एखादी कुणी चांगली उपासना करणारी व्यक्ती होऊन गेली तर ती सुद्धा तुम्हाला मदत करते. बरं, तेव्हा या देवता मदत करतील यात काय आहे. चांगले आणि वाईट दोन्ही होऊ शकतं बरं का. म्हणून यांती देवव्रता देवा, त्या देवतेंच्याकडे जातात. पुष्कळशा देवता अंगात येतात, त्याला घुमणं म्हणतात ना. त्या या दसऱ्या बिसऱ्याच्या येतात, ते मडकं घेऊन बागाने घुमत. ते की नाही एक प्रकारे ऑटो हिप्नॉटिझम असतं. स्वयं म्हणजे तंद्रा निर्माण करणं. ते काही अगदी सगळं खोटं असतं असं नाही आहे, हे ध्यानात ठेवा. पण तसं कुणी करू नका बरं का. त्यापेक्षा देवाच्या नावाने घुमणं बरं. आला तर तोच येईल. होय, दुसऱ्या ताप देणार नाही. पण एक इंग्रजी ग्रंथ आहे, त्याचं नाव मला आठवत नाही. डॉक्टर आहे तो, सर्जन आहे मोठा. त्याच्या अंगामध्ये एक मेलेला सर्जन येतो आणि तो ऑपरेशन करतो. आता माझं नाव तोंडावर अगदी आठवत नाही. प्रसिद्ध पुस्तक आहे ते, काही असं हे नाही आहे. काय आहे, तो मेलेला आहे, त्याच्या इच्छा राहिल्या ऑपरेशन करायची. आणि हा मीडियम म्हणजे ज्याला माध्यम म्हणतात तो आहे. तेव्हा तो सर्जन मेलेला याचा तावा घेतो आणि त्याचं ऑपरेशन करतो. काय आठवलं म्हणजे सांगेन तुम्हाला. बरं, सांगण्याचा हेतू काय, ह्या देवतांचं असं असतं बरं की ती जर एखाद्याला प्रसन्न असली तर तो गाऊ लागला तर काय गाऊन जाईल, ती देवता जाते म्हणजे मजा मत. तसंच तो धंदा करीत असला त्यामध्ये ती मदत करते. म्हणून यांती देवव्रता देवा, ही गोष्ट अगदी खरी आहे यात शंका नाही. तसंच बाकीच्या क्षेत्रामध्ये ज्याची तुम्ही उपासना करावी ती उपासना. पुष्कळ असं होतं बघा की हे वैद्य असतात ना, त्यांना काय अलीकडची साधनं नव्हती. मी आपल्याला एकदा उदाहरण सांगायचं नाही. हरगोविंद म्हणून मी पाहिला, आमच्या कायस्थ होता हैदराबादचा, ते उर्दूच्या याच्यामध्ये राहिलेले बरं का. तर त्याच्या कुलामध्ये कायस्थ म्हणजे मध्य प्रदेशचे हिंदू लोक इकडे आलेले. त्यांचे रिवाज पुष्कळशे मुसलमानासारखेच असतात. ते पण उर्दू मध्ये अगदी प्रवीण असतात ते लोक, कायस्थ लोक म्हणजे. तेव्हा त्याच्या अंगी की नाही एक देवता यायची. काय त्याची जो नाडी हातात धरायचा, म्हणजे मला आमच्या आईला 1918 साली इन्फ्लुएन्झा झाला आणि दोन्ही लंग्स अफेक्ट झाल्या होत्या. तेव्हा एक फडके म्हणून डॉक्टर त्यांनी सांगितले की म्हटलं आता 2-4 दिवसाचा अवधी आहे. तेव्हा ते अँटीफ्लॉजिस्टिन म्हणून काहीतरी होतं बघा, ते असं लावायचे पांढरे. ते काही नाही नाही काही नाही, आधी बेशुद्धी होती. तेव्हा त्याला बोलावला बरं का. तो आला, हातपाय धुवून आला, व्यवस्थित जवळ बसला, नाडी धरली आणि 5-10 मिनिट डोळे झाकून असा मान खालीवर करू लागला. आणखी तो काय म्हणाला की म्हणला इनको धोका तो बिलकुल नाही आहे, म्हणजे जीवाला धोका नाही. आणि मग त्यांनी काहीतरी गोळ्या वेळ्या दिल्या, ते आपोआप बरं वाटतं. तर मग औषधानाला मीच जायचा. माझं वय 15 वर्षाचं असेल, नाही 10 वर्षाचं होतं. तेव्हा आम्ही जायचा. तर मी म्हणायचं त्याला की देखो भाई, आप क्या करते हो जब आप आंखें बंद करते बैठे हो, तो आप क्या करते हो. तर ते काय म्हणाले, नाडी हातात असते, माझ्या देवतेला मी आवाहन करतो की मला काय आहे ते सांग आणि मी काय औषध देऊ ते सांग बरं का. तेव्हा त्याची पण प्रॅक्टिसची गंमत अशी, त्यांनी पेटी ठेवलेली, मागायचं नाही, फक्त तुला वाटेल ते टाकायचं. महिन्यात त्याची त्या काळामध्ये 800-1000 रुपये प्रॅक्टिस होती, म्हणजे आज काय 50,000 झाली हो. नाही, माझ्या म्हणण्यात ते लक्षात आलं ना तुमच्या की ह्या देवतेंचे असं असतं. माझ्या मते एक तुम्हाला सांगून ठेवतो की जे भक्त आहेत त्यांना जर खरोखर देवतेची मदत पाहिजे असेल तर देवतेपेक्षा एका संताला घट्ट धरावं, महत्व बरोबर मदत करतो आपल्याला. किंबहुना सद्गुरूचं महत्व हे आहे. काय मी शब्द सांगतो. महाराज एकदा असं म्हणाले की आजपर्यंत रामाने माझं ऐकलं नाही असं कधी झालं नाही. त्याला फार मोठा अर्थ आहे बरं का, नाही का. अमक्याचं आमच्याजवळ वजन आहे असं म्हणतो ना, नाही तशापैकी आहे ते
किंवा तुलसीदासांनी एक हे केलेलं आहे, काय म्हणतात त्याला, पण केलेली आहे बरं का, शब्द श्रेष्ठ केलेला आहे. 2 मिनिटात सांगतो आपल्याला की तुलसीदासांनी अर्ज केला, रामा तू मला आपला म्हण, एक बार एक वेळेला की मला तू माझा आहेस असं म्हण. तेव्हा अर्ज आला दरबारामध्ये, त्यांचा राज्याभिषेक होता. अर्ज आल्यावर त्याने मारुतीला सांगितलं किंवा तू एवढा तुझं भक्त जवळचा हा अर्ज रामापुढे दे. तो काय म्हणाला, अरे माझ्यापेक्षा सीतेकडे दे, सीतेचं वजन जास्त आहे म्हणाले. तो म्हणलं कसं काय, अरे हा बांगड्यांचा वशिला आहे, हा जास्त महत्वाचा आहे. आणि सीतेला मारुतीने असं सांगितलं, राम खरे प्रसन्न असतील त्यावेळेला हातात दे. आणि त्यांनी दिल्याबरोबर सीतेला म्हणलं काय, राम म्हणाला काय बा, ते म्हणले हा भाषेचा अर्ज. त्यांनी दरबारात सगळे बसलेले साधू लोक होते, त्यांना म्हणलं किंवा असा असा अर्ज आलेला आहे, तेव्हा तुलसीदास तुम्ही ऐकलंय का. संत म्हणाले हो आम्ही ऐकलंय बा म्हणाले. आणि त्याचं नाव तुलसीदास आहे खरं, पण त्याला राम बोला असं म्हणतात. इतकं तो राम म्हटलं. ते म्हणले काय करू, नाही म्हणलं चांगलं आहे, सही करून टाका म्हणले त्याच्यावर. बरं का, तुम्हाला वाटेल हे सगळं सिम्बॉलिक आहे, प्रतिकात्मक आहे, याला अर्थ आहे फार. आता महाराज असं म्हणाले की त्याने माझं ऐकलं नाही, असं कधी झालं नाही म्हणजे काय. त्यांना म्हणाले माझ्या हातात ज्यांनी आपला हात दिला तो सरळ रामाच्या हातात नेऊन दिला. ही सगळी भाषा किनी यायची आहे, त्याला घट्ट धरावं. किती घट्ट धरावं की तो जितका आपल्या स्वामीला वश करून आहे तितके ते आपल्याला वश होतात, म्हणजे मग भानगडच नाही बरं का. दुसरं, आपण जेव्हा या सिद्धी म्हणतो ना, या सिद्धी म्हणजे या देवता असतात, या शक्तिरूप असतात, या जगामध्ये काम करतात. आणि त्या जर आपल्याला वश झाल्या तर काय बोलायची सोयच नाही. त्यापैकी कलावंतांना वश असलेली जर देवता असेल तर ती म्हणजे सरस्वती. सरस्वती एक ऐकण्यासारखी गोष्ट आहे. मला ते घोळे म्हणून एक होते, केशवराव घोळे म्हणून, त्यांचा बखल्यांशी फार निकट संबंध. म्हणजे किती, हे MBBSच्या 4थ्या वर्षाला असताना त्यांच्या गाणं ऐकण्यापायी त्यांनी डॉक्टरकी सोडली, इतकं त्यांचं गाणे होते बरं का. तेव्हा आणि त्यांना एक चीज आठवली त्यांना, ते फार एक चांगली चीज म्हणायची. त्याच्यात असं आहे की हमको विसार कहाँ चले, ती म्हणते की मला सोडून कुठे चाललास बरं का. तर ती म्हणे भरी दुनिया तिमवन शून्य लागे, तुझ्याशिवाय संबंध ही दुनिया मला बरं, आणि आखे बरस रही है असं बरं का. तेव्हा मी म्हटलं की बुवा यात काय विशेष आहे. तर म्हणले बुवा काय म्हणायचे की मी ते गाणं म्हणायला लागलो म्हणजे मला सगळा विसर पडतो. इतकंच नव्हे, कुणीतरी मला सुचवतं हे म्हण हे म्हण हे म्हण, इतकं म्हणाले ते येतं. कुठून येतं काय होतं माहिती नाही. तसंच मैफलीला बसल्यानंतर अलीकडे काय असतं ते देतं, आमचं गाणं तमकं गाणं, ते नाही, तुझे सुचवेल ते गायचं. काय सिद्धी असते बघा, ही देवताच ही सरस्वती. सरस्वती ही बसली आहे ना, नाही का. आचार्यांनी याच्यावरती एक श्लेष केला बरं का, आचार्य आत्र्यांनी म्हणले अलीकडचे गवई म्हणजे सरस्वतीच्या हातात वीणा द्यायच्या ऐवजी ताशा देतात बडवायला म्हणाले. त्यांची उपमा बरी आहे. सरस्वतीचं गाणं किती नाजूक आणि असेल. विद्येची देवता सुद्धा सरस्वतीच आहे, तुम्हाला माहितीच असेल. सांगण्याचे तू काय, याला अर्थ आहे लक्षात ठेवा. आणि त्याला ती रक्षण करणारी देवता असते यात शंका नाही. म्हणून यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता, ते आपल्या याचं रक्षण करतात यात शंका नाही मागे. आणि जे देवाचे आहे ते देवाकडे जातात. आता ज्ञानेश्वर महाराज मने